आज छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्ताने वन इंद्र सरांनी जो यज्ञ पेटवलेला आहे त्यामध्ये आम्ही फक्त सगळीला टाकायचं काम करतो. निपाणीकर सर अण्णा यांनी जबाबदारी आतापर्यंत पार पाडलेली आहे आणि हा यज्ञखंड चालू राहील पुढे त्याची मी त्यांना ग्वाही देते. तसेच आमचे दुसरे गुरु CS मोरेश्वर यांचे स्वामी गुरुजींबद्दलचं जी इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होईल असं मी आश्वासन देत नाही, अगदी ठामपणे सांगतो. सर्व सुंदर कार्यक्रमाला सुनीताराजी आमच्या कॉलेजमधल्या त्याने सर्वांची गाठ पडली, मला आनंद वाटला. आणि सरांचं किंवा सर्वांचा हे होतं की मी कुठं कार्यक्रमात जात नाही तर सर तसं काही समजू नका, कार्यक्रमाला येत जाईल, 2 मिनिट बोलतही जाईल, एवढे बोलून मी संपतो. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद शतावार्षिक यांनी आयोजित केलेला समारंभ आणि त्यानिमित्तानं आपण जमलेले साहित्य श्रोते आदरणीय व्यासपीठ आणि ज्यांना या राजश्री शाहू साहित्य पुरस्कार वितरण सोहळा या निमित्ताने पुरस्कार दिलेला आहे त्यांचं अभिनंदन करतो. नेहमीच व्यवस्थेसोबत वाहून जाता कामा नये तर त्याने वंचित आणि शोषितांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. प्रसंगी मोठा मान सन्मान महामराठा पुरस्कार नाही मिळाला तरी चालेल, तर आपले लेखन हे कुणाच्या करमणुकीसाठी क्षणभर करमणुकीसाठी किंवा कुणाला खुश करण्यासाठी असू नये, कारण मनोरंजन करमणूक यासाठी इतरत्र अनेक पर्याय उपलब्ध आहेत. म्हणून लेखनाची प्रेरणा ही केवळ मनोरंजनाऐवजी आपल्या भूताच्या समाजातील लोकांच्या वेदनांना आणि दुःखांना मुक्त करण्याची असावी, समाज प्रबोधनाची असावी, समाजाला नवी दिशा आणि काय विचार देण्याची असणं अत्यंत आवश्यक आहे. की असतेच असणारच याची मला खात्री. आजच्या या कार्यक्रमात आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मराठी साहित्य आणि संस्कृतीला अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करूया. या संस्थेचं काम भविष्य काळातही असं चांगल्या पद्धतीने सुरू राहील यासाठी आपण प्रयत्न करूया. मला अध्यक्ष म्हणून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी आयोजकांचे आभार